हे समोरच्या लोकांवर अवलंबून असतं. समोरचे 10-5 माणसं, बाकीचे तिकडे काय करता मला माहिती नाही. पाठीमागचे काय पत्ते खेळता का मोबाईलची ओढता, घेणं देणं नाही. तुम्ही पहिली लाईन आणि तुमची पहिली लाईन, तुमच्यावर कीर्तन आहे. तुम्हीच जर बळबळ करायला लागले आणि झोपायला लागले तर बुवानी काय करावं? एसटीत किती पॅसेंजर असतात? 50, बरोबर. हां, कर्मचारी किती? 2, एक ड्रायव्हर, एक कंडक्टर. आता तुम्हाला निघाली नाशिकहून गाडी पुण्याला जायला, हा तर म्हणा हा. आता गाडी चालता चालता पॅसेंजर झोपले पाहिजेत का जागे पाहिजे? पॅसेंजर झोपले का आणि जागे का? त्याला काही भाडा आहे का झोपले म्हणजे जास्त? मतलब नाही. पॅसेंजर झोपले काय आणि जागे काय? मतलब नाही. कंडक्टर झोपला काय आणि जागा काय? काही मतलब आहे का? मग पॅसेंजर झोपले तरी चालता पुढे एस टीमध्ये, कंडक्टर झोपला तरी चालतो एस टीमध्ये, आणि ड्रायव्हर जर झोपला तर भलतंच चांगला. आणखी ड्रायव्हर झोपला तरी काय गाडीचा पटकन सांगा. नाही, कंडक्टर झोपू द्या, पॅसेंजर झोपू द्या, पण ड्रायव्हर कसा पाहिजे? सावध पाहिजे. तसे तुम्ही पुढचे म्हणजे ड्रायव्हर गाडीचे.